आपण आता बघतोय अपोलोनियस थिअरम. सिम्पली आपल्याला कन्स्ट्रक्शन कसं झालेलं आहे ट्रायंगलचं ते आधी बघायचं आणि देन मग आपल्याला कळतं की ते काय केलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पायथागोरसचं ॲक्यूट आणि ऑब्ट्यूजचं ॲप्लिकेशन म्हणजे ते वापर जे करतात ते पहिले व्यवस्थित बघायचं. तिघही थिअरम कनेक्टेड, 2 व्हिडिओ अपलोड होतील त्याच्यानंतर हा अपोलोनियस पण होईल. मग त्यात आपण जर बघितलं व्यवस्थित तर खालची एक स्ट्रेट लाईन दिलेली होती आणि ह्या लाईनला आपण 2 भागात डिवाइड केलं. हे आलं एम. ओके. आणि हे आलं बी एम सी. देन समहाऊ इथं एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो. हे जे आहे ना हे कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे हाईट शोधली जाते आणि हे मीडियन आहे. म्हणजे हे जर ए आहे तर हे पण किती आहे ए आहे, हे परपेंडिक्युलर आहे आणि इथं ही मीडियन आपण कनेक्ट करूया आणि इथं नाव दिलंय ए. आपण जर व्यवस्थित बघितलं बेटा तर हा फर्स्ट ट्रायंगल आला. हे आहे ए, हे आहे एम, हे आहे बी. आणि जसं ट्रायंगलची हाईट आपण बघतो ना तर हे आलं परपेंडिक्युलर. हे कशासाठी आहे? विशाल कोन म्हणजे ऑब्ट्यूज अँगल. हे 90 पेक्षा जास्त आणि ऑब्ट्यूज अँगल हे आलं ए एम आणि सी. इथं मीडियन आहे. आपल्याला ए सी कडे लक्ष द्यायचं, आपल्याला ए बी कडे लक्ष द्यायचं. ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू, बी एम जर ए आहे तर एम सी पण किती आहे? ए आहे. एवढं लक्षात घ्या. त्यात एम डी हे डी आहे. हे थोडंसं फिगरमध्ये तफावत वाटते थोडीफार, तर ते तुम्ही चेक करून घ्यायचे. हे एम डी एक्स आहे, हे दोघं ॲक्च्युली मनापैकी सेमच आहे तुमचं. ओके. तर एम डी एक्स आणि हे तुमचं ए आणि एक्स आणि हे टोटल ए आणि हे एक्स. ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम. पहिलं जर तुम्ही ऑब्ट्यूज अँगलचं बघितलं बेटा तर ऑब्ट्यूज अँगलचं मी आधी सांगितलं ह्या 90 डिग्रीच्या समोरची बाजू. तर ए बीकडे लक्ष द्या. ए बी स्क्वेअर आणि मग स्क्वेअर कुठलं माहिती का बेटा? इतर 2 बाजूंच्या वर्गांचा स्क्वेअर. ए एम स्क्वेअर प्लस एम बी स्क्वेअर, ए एम स्क्वेअर प्लस एम बी स्क्वेअर बी एम स्क्वेअर आणि प्लस मग बघा हे परपेंडिक्युलर आहे ना, इथून पहिले मीडियनचा अर्थ बी पासून एम पर्यंतचं अंतर आणि एम पासून डी पर्यंतचं अंतर. सो बी एम इंटू एम बी. आणि ॲक्यूटकडे जर बघितलं तर परत आपण हे ए एम मीडियनकडे नाही बघायचं, ऑपोजिट. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू हाऊ मच? ए एम स्क्वेअर प्लस एम सी स्क्वेअर. आणि परत तुमचं इथं परपेंडिक्युलर पासून मीडियनची जी अंतर आहे ते आणि परत या सी पासून मीडियनचं आलं लक्षात. पण ॲक्यूट आणि ऑब्ट्यूजमध्ये मायनस आणि प्लसचा एक फरक. आणि मीडियन असल्यामुळे इथं आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की बी एम आणि एम सी हे सेम आहे. बी एम इक्वल टू काय आहे? बी एम इक्वल टू काय आलं तुमचं? एम सी. मग बी एम इक्वल टू एम सी आलं बरोबर. बी एम इक्वल टू एम सी, हे बी एम आणि हे एम सी, हे दोघं सेम. देन
इथं AC स्क्वेअर इक्वल टू AM स्क्वेअर, नो प्रॉब्लेम. MC च्या जागेवर आपण BM स्क्वेअर लिहिलं, मायनस 2BM आहे, BM च्या जागेवर 2BMच राहू दिलं, इंटू MB. ही इक्वेशन 1 आहे, ही इक्वेशन 2 आहे. दोघांची बेरीज केली आपण सृष्टी, AB स्क्वेअर इथं लिहायचं का मग ॲडिंग इक्वेशन 1 2 लिहून घेणार ना तुम्ही? इथं लिहून देतो, ॲड इक्वेशन 1 अँड AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, ह्याला लेफ्ट हँड साईड. आता राईट हँड साईड AM स्क्वेअर, हे बघा हे एक AM स्क्वेअर, हे एक AM स्क्वेअर. किती AM स्क्वेअर? 2AM स्क्वेअर. हे एक BM स्क्वेअर, हे पण एक BM स्क्वेअर. किती BM स्क्वेअर? हे प्लस 2BMMD आणि हे मायनस 2BMMD, हे काय झाले? आणि हेच काय तुमचं प्रूफ म्हणजेच अपोलोनियस थेरम. आलं लक्षात? आणि आणि एकदम शेवटचं आणि महत्त्वाचं, तुम्हाला एक प्रॉब्लेम अपोलोनियसवर येतोच फिक्स. तर जयेश हे लक्षात घे बेटा, महत्त्वाचं, ह्याच्या 2 साइड्स दिलेल्या असतात. ह्या दोघं हे बघा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, ह्याच्या साइड्स दिलेल्या तुम्हाला AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, आणि ह्या दोघांचा मीडियन घेतो, हे दोघं सारखं राहतील बरोबर. हे आलं तुमचं AB आणि AC, आणि हे दोघं BM आणि MC बरोबर, हे सेंटर आलं. तर तुम्हाला हे लक्षात घ्यायचे की जी मीडियन आहे त्याचं टॉईस घ्यायचं, आणि दोघांपैकी एक त्याचा स्क्वेअर, 2AM स्क्वेअर, त्यांची मीडियन आहे ती, त्याचा स्क्वेअर. एक तर ही घ्यायची, इथं एक घ्यायची, 2BM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर. दोघांपैकी एक कुठलंही घेऊ शकतो. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 2AM स्क्वेअर. BMच्या जागेवर तुम्ही MC ही लिहू शकता. आलं लक्षात? चालतं. थोडंसं व्हिडिओ पण बघा एकाच याच्यात, कारण मी तुम्हाला 15-20 मिनिटं झालंय समजून, जास्त झालं. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा, त्यात बाकीचे डाऊट्स क्लिअर होतील. आणि याच्यावर कोणाला 2 ते 3 मार्काचं येतं. ज्याला 2 ते 3 मार्क हवे, एक तर अपोलोनियस येईल, नाही तर त्याच्यावर रिलेटेड प्रॉब्लेम येईल. प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह करून झालेले, तर कृपया करून बघा, सॉल्व्ह.